मी ॲडव्होकेट प्रशांत श्रीधर राणे असा कोरिओग्राफर म्हणजे नृत्य दिग्दर्शक. मी नृत्य दिग्दर्शक किंवा नृत्याचं प्रशिक्षण जे घेतलं ते ऑस्कर अंगर यांच्याकडनं घेतलं. म्हणजे ऑस्कर अंगर हे तुम्हाला माहिती आहे का कोण आहे ते? विजय ऑस्कर, ज्यांनी प्रख्यात फिल्म इंडस्ट्री गाजवली आणि प्रख्यात नृत्य दिग्दर्शक हे त्यांची जाणीव किंवा अजूनही त्यांच्या उणीवा भासतायत असे ते विजय ऑस्कर, ज्याने मुंगडा गाणं केलं हेलनगर. त्यांच्याकडे मी शास्त्रोक्त पद्धतीत पाश्चात्य नृत्य शिकलो. कुठलं माहितीये का? रशियन बॅलेट, जॅझ. जॅझ हे दोन प्रकारचे आहेत, आफ्रो जॅझ आणि एक लिरिकल जॅझ. तर आम्ही जे शिकलो ते लिरिकल जॅझ फ्रॉम ॲल गिल्बर्ट युनिव्हर्सिटी ऑफ लॉस एंजलिस. आणि त्याचबरोबर आम्ही अमेरिकन टॅप डान्सिंग हाही एक विषय शिकून घेतला. ठीक आहे, पाहिलं का? हे जे शूज आहेत ना ते टॅप डान्सिंगचे शूज आहेत आणि हे जे मेटल्स आहेत ना त्यांनी तो आवाज येतो. पण ते शिकण्यासाठी अगोदर रशियन बॅलेट आणि जॅझ हा प्रकार झाल्यावर आपण ह्या टॅप डान्सिंगवर उतरतो. त्याचे एक्सरसाइजेस असतात, तालबद्ध असतं, शास्त्रोक्त असतं. आणि त्याचबरोबर मी हे तबला घेऊन बसतो ते भजनासाठी नव्हतं. तर कला म्हटली तर ती एक ताल, सूर आणि लय ह्याच्यात संमिश्र असते. आणि योगायोगाने माझ्या घरातलं वातावरण, माझे आई वडील, फॅमिली हे थोडं अध्यात्मात असल्या कारणाने आमच्याकडे भजनं व्हायची आणि त्या भजनामुळे मला तबला शिकण्याची संधी मिळाली. तसे माझ्या घरातलं वातावरण अगदी संगीतमय आहे. आणि त्याबरोबर मी असा विचार केला की तबला आणि टॅप ह्या जर दोन गोष्टी एकत्रित आल्या तर मग बघू. कारण त्याचं असं आहे की समजा भरतनाट्यम, कथक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या शिकणाऱ्या आहेत किंवा ज्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल त्याच त्याचा उपभोग घेऊन आनंद व्यक्त करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये आणखी नसतं. तसंच जर आपण कुठलं तरी फिल्मी गाणं घेतलं तर ते सगळ्या मास जे म्हणतो आपण किंवा क्लास ह्या मास ह्या लोकांना किंवा सामान्य माणसाला पण ते कळतं. पण मला हा टॅप आहे ना तर खरं म्हणजे एकदम सामान्य माणसापर्यंत किंवा पर्यंतच पोचवायचा आहे. मग तो कसा? तर त्याचं समीकरण म्हणून तबला आणि हे टॅप हे एकत्र करून जर आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू तर का नाही हो, एक सामान्य माणूस का नाही त्याला आवडेल. आणि म्हटलंच आहे अहो, एंटरटेनमेंट मीडिया आमच्या बाबा सरांनी आम्हाला शिकवलं ते असतं. ते म्हणाले वी आर मेंट टू एंटर इन टू दिस अँड इफ यू हॅव कट्स यू एंटर, अदरवाइज. तेव्हा मी एक छोटासा प्रयोग करून तुम्हाला दाखवणार. तर आताचं बी बॉईंग आहे, हाऊस आहे, लॉकिंग बॉम्बिंग, नॉकिंग शॉकिंग. तर मग तर छोटासा प्रयोग करून आपण सुरुवात करूया तबल्याने. आता तबल्याचे बोलचे दादराचे आहे, धा दिन्ना धा दिन्ना धा दिन्ना धा दिन्ना. तेच बी प्रकार त्याच्यातही त्याच्यात म्हणजे त्या आपल्या टॅपच्या जे शास्त्रोक्त आहे त्याच्यात आपण करू. तर पाहिलं तबला, तबल्यामध्ये जे बोल असतात तेच आपण जर एखाद्या तबलिस्ट म्हणतो ज्याला तबल्याचं ज्ञान आहे त्याला जर ऐकवलं तर त्याला ते कळतं. पण तोच तबला जेव्हा गाण्यात वाजला जातो तर तो सामान्य माणूसही त्याचा आनंद उपभोगतो. म्हणजेच काय की सामान्य माणसाला कुठलीही कला त्याच्या आवडीप्रमाणे किंवा त्याला समजण्या इतपत जर आपण ती कला प्रदर्शित केली तर तोही खुश होतो. आणि तसंच हे टॅप डान्सिंग मला सामान्य माणसापर्यंत पोचवायचं आहे. जीन कॅली, फ्रेड ॲस्टर हे जे मोठमोठे पाश्चात्य टॅप डान्सर होऊन गेले त्यांच्यासारखंच
आपण एक छोटासा प्रयत्न म्हणून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा हा टॅप डान्सिंग. आणि खरं म्हणजे हा किंग्स मूव्ह जे आहे ते असंही प्रयत्न करतोय की चांगले जे आर्टिस्ट आताचे आहे टॅलेंटेड गर्ल्स म्हटलं तर आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले सिरियल्सच्या आहे, तर आम्ही त्यांना अप्रोच करतो. फॉर एक्झाम्पल मृण्मयी देशपांडे आहेत, भार्गवी चिरमुले आहेत, की जेणेकरून त्यांनी जर ते हे प्रक्षेपित केलं किंवा सादर केलं तर ते कदाचित अजूनही गोड लोकांना वाटेल, कारण त्या गोड अभिनेत्री आहेतच आणि लोकांमध्ये किंवा लोकांच्या हृदयात त्यांनी अगोदरच एक स्थान निर्माण केलंय. म्हणून त्यांच्यातर्फे, त्यांच्या पायांच्या तर्फे जर माझा टॅप तुमच्या या सामान्य माणसापर्यंत पोहोचला तर मी माझ्या गुरु ऑस्कर अंगर ह्यांचा मी शिष्य म्हणण्यात खूप मोठा गर्व म्हणण्यापेक्षा मला एक आदर निर्माण होईल आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण साकार करण्याचा पूर्णतः प्रयत्न करेन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. 1 2 3 4. मना सज्जना भक्तिपंथेची गावे, तरी श्रीहरी पाविले तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. तर आता हे झाले मनाचे श्लोक आणि आता सुरुवात करूया फोक. येस, लोकनृत्य याच्यावर जर आधारित आपण केलं तर कसं वाटेल? कारण तबला, मृदुंग, टाळ, गजर हा सगळा प्रकार जो आहे फोक मध्ये आहे, तर एक छोटासा तो पण प्रयत्न करून पाहू. बघताय ना? चांगलं भलं.